भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीने येत्या 20, 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी साहित्योत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। याचा साहित्य उत्सवामध्ये विविध विषयांवर चर्चासत्रे, कवी संमेलन, नाट्यछटा सादरीकरण असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत। या साहित्य उत्सवात मराठीतील ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक डॉक्टर बालकृष्ण कवठेकर यांना साहित्य भारती जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश प्रताप सिंह, प्रदेश संघटन मंत्री नितीन केळकर, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालिका डॉक्टर पंकजा वाघमारे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याबाबतची माहिती पत्रकार परिषदेमार्फत देण्यात आली आहे। अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती महाराष्ट्र प्रदेश आणि देवगिरी प्रांत आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या वतीने येत्या 20, 21, 22 फेब्रुवारीला राज्यस्तरीय साहित्योत्सवाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। या साहित्योत्सवाचं उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक, नाटककार अभिरामजी भडकमकर यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत। तसंच सरस्वती भुवन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश वकील हे सुद्धा यामध्ये असणार आहेत। या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन हे आपण केलेलं आहे। नाविन्यपूर्ण कार्यक्रम काही आहेत। यात विविध विषयांवरची चर्चासत्र, प्रामुख्याने राष्ट्र उभारणीत सकस साहित्याचे योगदान, त्यानंतर 21व्या शतकात स्त्री साहित्यिकांची अभिव्यक्ती, सोशल मीडिया संबंधीचं एक आजची समाज माध्यम आणि हातात विश्व मनात प्रश्न, या अनेक प्रकारचे चर्चासत्र यामध्ये असतील। महाराष्ट्रातील विदर्भापासून गोव्यापर्यंतच्या अनेक युवा साहित्यिकांचा सहभाग यामध्ये असणार आहे। त्याचबरोबर अनेक प्रकारचे विशेषतः अभिरूप न्यायालय एक आगळावेगळा कार्यक्रम, नाट्यछटांचं सादरीकरण असा एक आगळावेगळा कार्यक्रम आपण यामध्ये केलेला आहे। आणि या सगळ्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील युवा साहित्यिक जवळपास प्रयत्न आमचा असा आहे की 1000 साहित्यिक यामध्ये उपस्थित राहावेत असं आम्ही नियोजन त्या पद्धतीने केलेलं आहे। हा कार्यक्रम येथील सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। सर्व प्रकारच्या निवास व्यवस्था देखील आसपासच्या परिसरामध्येच केलेल्या आहे।